तर या राजकीय बातमीनंतर एक महत्त्वाची अपघाताची बातमी पंढरपुरातून मसवड पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत कोसळली आणि या भीषण अपघातात 8 भाविकांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये एका 6 महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे। टेम्पोमध्ये 16 जण होते, यातील 8 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचे हे नागरिक मसवडमधील सिद्धनाथाचं दर्शन घेऊन गावाकडे परतत होते आणि त्यावेळेस तांदुळवाडी गावाजवळ चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं पिकअप गाडी जी आहे ती विहिरीत कोसळली आणि या घटनेमुळे रांजणी गावावर शोककळा पसरली। तर रामकृष्ण कदम असं विहीर मालकाचं नाव असल्याचंही तपासामध्ये समोर आलं आहे। मार्गावरून एक अपघाताची बातमी येते। तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झालाय। 14 जणांचा अपघात म्हणजे विहिरीला महत्वाचं म्हणजे त्या विहिरीला कटडा असता तरी अपघात झाला नसता। म्हणजे अपघात झाला असता पण कटड्याला थडून गाडी बाजूला गेली असती, पण विहिरीला कटडा नसल्यामुळे पूर्ण डायरेक्ट गाडी विहिरीत गेली। कुणाची विहीर आहे? आमच्या गावाल्याची। काय नाव काय विहीर? कदम। काय नाव? पिनू कदम म्हणून। मालक कसा दोषी राहील? मालकने तर रोड अडवलेलं, मालकाने रोड अडवला, तुम्ही काम व्यवस्थित करा तर रोड बंद केला पूर्ण, पण लेकिन त्यांनी हे केलं नाही। मागल्या पाठीमागे 1 महिन्यापूर्वी बी इथून एक 500 फूट विहीर आहे, त्याला बी कटडा नाही, त्यात बी एक गाडी पिकअप त्यात गेली, कोथमीरची गाडी।